महापालिका क्षेत्रातील अन्यायकारक घरपट्टी वाढ रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केली आहे। त्यावर उत्तर देताना सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, घरपट्टी वाढबाबत 2 सदस्यीय समिती नेमली आहे। या समितीचा अहवाल आल्याशिवाय घरपट्टी वाढ होणार नसल्याचा खुलासाही त्यांनी केलाय। महापालिका क्षेत्रात घरपट्टीची वाढ झाली आहे। मिरज व कोपवाड येथील मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टीच्या नोटिसा दिल्या आहेत, त्यावर हरकती मागवल्यात। तर दुसरीकडे सांगली विभागात नोटिसा दिल्या जात आहेत। नोटिसा दिल्यानंतर त्यावर हरकती घेण्यासाठी 21 दिवसांची मुदत दिली आहे। त्यामुळे घरपट्टी वाढीचा विषय चांगलाच गाजतोय। गुरुवारी बोलवलेल्या माजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देखील गदारोळ झाला होता। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत वाढीव घरपट्टीचा विषय मांडला। जयंत पाटील म्हणाले, सांगली महापालिकात घरपट्टीच्या दरात 3 पट वाढ झालेली आहे। महापालिका क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने ही अन्यायकारक घरपट्टी वाढ रद्द करायला हवी आहे। मोठ्या प्रमाणात घरपट्टी वाढ झाल्याने लोक हवालदिल झालेत। 2003 ते 4 ला झालेल्या घरपट्टी वाढीला कोणताही आधार नव्हता। त्यामुळे सध्याच्या घरपट्टी वाढीला स्थगिती द्यावी आणि संबंधितांची बैठक बोलवावी अशी मागणी केली आहे। त्यावर उत्तर देताना सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, घरपट्टी वाढीबाबत महापालिकेत 10 दिवसांपूर्वी बैठक घेतली होती। 2 अधिकाऱ्यांची समिती देखील नेमली आहे। त्याचा अहवाल येईपर्यंत वाढीव घरपट्टी वसूल करू नये अशा सूचनाही दिल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं। सांगली महानगरपालिकेमार्फत घरपट्टी दरात जवळपास 3पट अवास्तव वाढ करण्यात आली आहे। अध्यक्ष महोदय, सदरची वाढ ही अन्यायकारक आहे। त्यामुळे ती रद्द करण्यात येऊन सांगली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देण्याचे निर्देश शासनाने द्यावेत। फार प्रचंड मोठी घरपट्टीची वाढ झाल्यामुळे लोक हवालदिल झालेली आहेत आणि 3-4 साली यापूर्वी घरपट्टी वाढ झालेली ही कोणत्याही बेसिसवर नव्हती। किंबहुना महापालिकेने त्याला मान्यता न देताच त्याची जाहीर वाढ करण्यात आलेली होती। त्यामुळे अध्यक्ष महोदय, ही जी घरपट्टी सांगली महापालिकेत वाढलेली आहे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत, त्याला स्थगिती द्यावी शासनाने आणि संबंधितांची बैठक बोलवावी अशी विनंती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना करतो।